आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही अँटी करप्शन आणि पोलीस खातं यांच्या मार्फत पैसे कसे बाहेर द्यायचे, ते पैसे कसे बाहेर घेऊन जायचे? कारण काय, ज्या वेळेला एखादा कर्मचारी इथे येतो त्यावेळेला त्याच्या खिशात काहीतरी एक थोडीशी रक्कम असते जी प्रवासासाठी दैनंदिन वापरासाठी लागते. पण मग घरी घेऊन जाताना जर एवढे लाखो किंवा हजारो रुपये जात होते तर मग इथे काय नेमकं चाललं होतं? तुम्हाला एक सांगतो प्रामाणिकपणे, आम्ही आता एक डिसिजन मागे बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक झाली, आम्ही एक निर्णय असा घेतलेला आहे की या ठिकाणी जे कर्मचारी किंवा तिरेकर स्टाफ असेल यांचा एक गेट आम्ही निश्चित करणार आहोत. जाताना तो गेटनी ते गेले पाहिजेत. आमची सिक्युरिटी आम्ही अजून अलर्ट करतोय की जाताना त्याच्या खिशात किती पैसे होते आणि आता तो नोकरी म्हणजे कामावून बाहेर जाताना तो किती घेऊन जातो याची आता पूर्ण चेकिंग आम्ही करणार आहोत. हा प्रशासनाने आणि हा बीओटीने आम्ही बोर्ड ऑफ ट्रस्टीने हा निर्णय घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की जो आरतीची पेटी असते ज्यामध्ये भाविक दान टाकतात, कोणी 500 रुपये असेल, कोणी 200 रुपये टाकत असेल, कोणी 50, कोणी 10 रुपये असेल, तर जे दान आता क्लिअर कर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की ते दान पेटी, जी आरतीची दान पेटी ही एका मजल्यावर नेली जायची, तिथं ती ठेवली जायची आणि मग एक त्यांचा सहकारी कर्मचारी हा दरवाजात उभा राहायचा, मग दुसरा तो त्याला सिग्नल करायचा आणि मग कोण नसेल मग तो दानपेटीतलं हात टाकून किंवा खोलून ते पैसे काढत होता. असा मला एक कर्मचारी आढळला. मग आम्हाला वाटलं की एका कर्मचाऱ्यापुरतं हे मर्यादित नसेल, सीमित नसेल. मग आम्ही जाऊन कंट्रोल रूमचा सीसीटीव्ही चेक केला, सगळ्या तारखा चेक केल्या आणि त्यानंतर मग उघडकीस आलं. जर हे ट्रस्टी मंडळ दक्ष नसतं तर आम्हाला वाटलं असतं एक पकडला सोळा लावू द्या, काय किती चोरलेत, 500 रुपये चोरलेत, 1000 रुपये चोरलेत. पण आम्ही काय केलं, आम्ही कंट्रोल बोर्डमध्ये गेलो, सीसीटीव्हीच्या तारखा काढल्या आणि मग त्यातले 9 कर्मचारी आम्हाला सापडले. जे काही 19 कर्मचारी होते त्यांनी काही भक्तांना कॉन्टॅक्ट करून स्वतःच्या मोबाईलवर जीपेवनी पैसे घेतले दर्शनाचे. हे तर आम्हाला वाटलं नसतं, जाऊ द्या, सोडून द्या, कर्मचारी आपला. पण आम्ही त्या 19 जणांना सुद्धा सस्पेंड केलं. आम्ही काही लोकांना सिक्युरिटी असे आहे की आपण जर सगळ्या मंदिरामध्ये येत आहेत, काही जण 200 रुपये खिशात टाकायचे दर्शनाला जायचे, काही जण 500 खिशात टाकायचे दर्शनाला जायचे. आम्ही ते गेट सुद्धा सील केले आणि आमचे एक ट्रस्टी आता संध्याकाळच्या वेळी राऊंड मारतात, स्टॉलवाल्यांना भेटतात, बघतात. त्यामुळे कुठेतरी आता हे उत्पन्न वाढायला लागलेलं आहे. त्याचंच फलित आहे की या वर्षी 35% आम्ही झालोय आणि आम्हाला आत्मविश्वास आहे बाप्पाच्या आशीर्वादाने की ट्रस्टी बोर्ड असं काम करतोय. भक्तांचा अजून इकडे ओघ वाढतोय. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरून राज्य स्तरावर भक्त इकडे येत आहेत. पुढच्या वर्षाचं बजेट 250 कोटी जाईल. फक्त पैसे वाढवणं आमचा उद्देश नाही, तर मगाशी तुम्ही सांगितलं 36 कोटी यावर्षी आम्ही अर्थसहाय्य वाटलंय. तुम्ही मूळ प्रश्नावर या. मूळ प्रश्न हाच आहे आमचा की इकडनं पैसे बाहेर कसे सांगितलं ना आता. नाही, पैसे बाहेर गेल्याचं अजून तुम्ही नीट सांगितलेलं नाही. हा एक प्रश्न. याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे. राम मंदिरामध्ये जेव्हा चोरी झाली, चंपक राय आणि अनिल मिश्रा यांना राजीनामे द्यावे लागले. तुमच्यापैकी कोण राजीनामा देणार या गोष्टीसाठी? जे काय हे बरोबर आहे की चूक आहे? तुम्ही अधिक नाही, माझा प्रश्न नीट आहे का? अधिकृतपणे या गोष्टीची नैतिक राज ठाकरेंनी जे काय म्हटलं किंवा जे पत्र एकनाथ शिंदेंना लिहिलं गेलं त्या पत्रातला मजकूर चुकीचा आहे की राज ठाकरेंनी तो चुकीचा वाचला? आणि मग जर तो चुकीचा वाचला असेल, जे घडलं त्याच्यासाठी विश्वस्त म्हणून नैतिक जबाबदारी कोणाची आहे? याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आम्ही चोरी पकडली म्हणून आम्ही राजीनामे द्यायचे? चोरी पकडली म्हणून राजीनामे द्यायचे? नैतिकता नाही. ऐका अँटी करप्शन सरवणकर साहेब, ऐका. हा विषय साधा नाहीये. हा विषय गंभीर आहे. की आम्ही अँटी करप्शनला पत्र दिलं, अँटी करप्शन नांगरे पाटीलला भेटलो, त्यांनी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्या अधिकाऱ्याने आम्हाला ज्या गाईडलाईन्स दिल्या, म्हणजे आम्हाला सांगितलं पहिलं सीसीटीव्ही मधले जे कर्मचारी आहेत ते तुम्ही तिथे बदला. ते बदलल्यानंतर आमच्या लक्ष आम्ही ज्यांना नियुक्त केले त्या कर्मचाऱ्याने सीसीटीव्ही आम्हाला दाखवले की इथे अशा प्रकारे चोरी होते आणि ही चोरी तिथून फक्त ती पेटी कशी उचलली जाते, पैसे कसे काढले जातात हे दाखवलं. ताबडतोब आम्ही 5 मिनिटाचं सुद्धा वेळ न बघता ताबडतोब त्यांची आमच्या ज्या सीईओ आहेत त्यांना सांगितलं की ताबडतोब कंप्लेंट दाखल करा. त्यांच्या विरुद्ध ती तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 असे 9 जण पकडले गेले. आजही आम्हाला असं वाटतं हे पूर्ण झालेलं नाही, यामध्ये आणखीन काहीतरी असू शकतं आणि त्यामुळे तशा प्रकारची खबरदारी ही आमच्या जे सगळे ट्रस्टी आहेत यांनी घेतले. हे सगळं बोलताना तुम्ही आता म्हटलात की हे कर्मचारी
जे ते विशाखा राऊत यांच्या संपर्कात होते किंवा संपर्कातले नोकरीला लावलेले किंवा आणि उभाटाच्या शाखेत शाखेत जाणार ते. काही वर्षापूर्वी तुम्ही अखंड शिवसेना होती म्हणजे ते नेमकी तुमच्या किंवा त्यांच्या शिवसेनेच्या शाखेत जाणारे असतात. शिवसेनेच्या शाखेत तर तुम्हाला शिवसेनेच्या शाखेत जाणारे चोर असं म्हणावं का? असं कशाला म्हणू? कारण की एकंदरीत तुम्ही ज्याने शाखेत चोरी जाणारे केली त्याला चोर आपण म्हणू शकतो. शाखेत जाणार चोर कसा म्हणू आपण? नाही मग सर, एक सर, एक सर, या न्यायाने जर पाहिलं या न्यायाने कोणत्या ग्राउंडवर तुम्ही हा स्टेटमेंट बोललाय की Exactly. शिवसेनेच्या शाखेमध्ये गेले, कोणत्या शाखेचा नाही. नंबर आहे का तुमच्याकडे सगळ्या जिथे ते लोक शाखांचे गेले? नंबर आहेत. किंवा नाही, त्यांनी नाही. पोलिसांच्या आणि मला- स्टेटमेंटमध्ये रिलीज केलंय का? पोलिसांना त्यांनी सांगितलंय का आम्ही या शाखेमध्ये गेलो होतो त्यांनी नाही, आता तुम्ही हेच सांगितलं की मी नाही. पूर्वी सुद्धा शिवसेनेत होतो. बरोबर आहे. मला बघा तुम्ही मुंबई महानगरपालिकेत होता, स्थायी समितीमध्ये तुम्ही असताना सगळ्यात जास्त नोकर भरती ही ज्या दोन्ही क्लबमध्ये अंधेरी आणि मुलुंडच्या क्लबमध्ये तुम्ही केलेली होती. तिथेही भ्रष्टाचार चालू आहे. म्हणजे आता लोकांनी तिथे पण तुमची नावं घ्यायची का? तुम्ही मराठी मुलांना नोकरी देणं हे तुमचं कर्तव्य समजलं, तसं राऊतांनी समजलं असेल. आज तुम्ही राऊतांचं नाव घेऊन याला सगळं पक्षीय रंग देताय का? हा माझा प्रश्न आणि आहे. शाखेचंही नाव घेतलं. एक तर खरं सांगितलं, राजसाहेबांनी आरोप केले. राजसाहेबांच्या किल्लेदारांनी आदेश बांदेकरांवरती पण आरोप केले होते. हं. मग त्या आरोपाचीच पुनरावृत्ती राजसाहेब करतायत का? नाही तुम्ही प्रश्नाला बघल नका देऊ. राज ठाकरे साहेबांनी हे जोपर्यंत जेव्हा महाराष्ट्रासमोर मांडलं तेव्हा या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं लोकांच्या. एकाही प्रश्नाला बदल देणार नाही. एकाने प्रश्न विचारा त्याचं तो उत्तर तोच द्या. बेसिक प्रश्न आहे की शाखे